जसं डायबिटीज ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होतोय, पुढच्या काळातही कॅन्सर हळूहळू देशभर वाढतोय। मग त्यासाठी महानगरपालिकेचं दायित्व काय? तर सर्वप्रथम मला अभिमान वाटतो ह्या पुणे महापालिकेचा। मी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केलेला भारतातलं पहिलं पीपीपी मॉडेलचं बाणेर इथं कॅन्सर हॉस्पिटल आपण उभं केलंय। आजही जाऊन जर बघितल्यानंतर त्या ठिकाणी मग रुबिवालच्या धर्तीवर असेल, जहांगीर हॉस्पिटलच्या धर्तीवर असेल, असं अद्यावत हॉस्पिटल तिथं रेडी झाले। रुग्णांना सीजीएस रेटमध्ये, म्हणजे आजही कॅन्सरची ट्रीटमेंट अत्यंत महाग आहे। एखादी ट्रीटमेंट करायची तर 5 लाख 7 लाख त्यांना ते परवडत नाहीये। पण आपण ह्या बाणेरच्या हॉस्पिटलमध्ये अद्यावत सर्व सुखसोयी तिथं म्हणतो। एक लिनियर एक्सलेटर म्हणजे कोणी नाव सुद्धा ऐकलं नाहीये। मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मुंबई असेल, टाटा असेल, रुबी असेल, जहांगीर असेल, पुणे महानगरपालिका अशा प्रकारचा विचार करते। आणि माझ्यासारख्या सामान्य नगरसेवक म्हणून काम करताना प्रशासनाच्या माध्यमातून जर कोणी उपचार करणार असेल तर लिनियर एक्सलेटरची रेडिओथेरपी ही उपचार पद्धती आपण तिथं चालू करतोय। मग त्यात केंद्र सरकारच्या आरोग्य योजना असतील, राज्याच्या योजना असेल, ते पुणेकरांसाठी 25% आपण करतोय। मला वाटतं ही मोठी अचिव्हमेंट पुणे महानगरपालिकेने केली आहे।